बसला. राज्याच्या शिक्षण मंत्र्यांना त्या शाळेला भेट द्यावी लागली आणि शाळेची परिस्थिती समजून घ्यावी लागली. ही घटना एकीकडे घडत असताना दुसरी घटना महाराष्ट्रामध्ये घडली आहे. महाराष्ट्रामधल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा तालुका आहे आणि पन्हाळा तालुक्यामध्ये धनगर कुटुंबामधलं एक पोरग बापासोबत मेंढ्या चारतोय आणि मेंढ्या चारता चारता देशमुख नावाच्या त्याच्या दुसऱ्या मित्राने त्याला फोन केला आणि त्याला सांगितलं की बिरदेव, आपण दोघांनी युपीएससी ची परीक्षा सोबत दिली होती, पण मी 4 मार्कानं युपीएससी ची परीक्षा नापास झालो, तू मात्र 441व्या रँकनं युपीएससी ची परीक्षा पास झालाय. आणि त्या पोरानं समोर मेंढ्या चारणाऱ्या आपल्या अडाणी बापाला सांगितलं की अण्णा, मी युपीएससी ची परीक्षा पास झालो. त्या बापाला कळे ना युपीएससी म्हणजे काय आहे. बापानं विचारलं लेकरा, आणि युपीएससी म्हणजे काय. पोरानं सांगितलं अण्णा, मी कलेक्टर झालो, कलेक्टर. आणि अडाणी बापाने आपल्या डोक्यावरचा फेटा काढला, तो फेटा पोराच्या डोक्यात घातला. बापानं पोराचा केलेला आयुष्यामधला पहिला आणि कदाचित सर्वात मोठा सन्मान होता. माझा प्रश्न तुम्हाला एवढाच आहे की आमची पोरं कोणत्या गटात आहेत त्याचं चिंतन आम्हाला करावं लागेल ना, त्याचा विचार आम्हाला करावा लागेल. तुम्ही दिवसभर राबणारी माणसात, शेतीमध्ये काम करणारी माणसात, आई दिवसभर शेतामध्ये कष्ट करतेय, बाप दिवसभर काम करतोय आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आई काम करतेय, बाप काम करतोय आणि या सगळ्या अवस्थेमध्ये आमची पुढची पिढी जर आम्हाला घडवायची असेल तर ती पुढची पिढी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने घडवावी लागेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने घडवावी लागेल, महात्मा फुलेंच्या, अण्णाभाऊ साठेंच्या विचाराने घडवावी लागेल. आणि त्या विचाराने घडवायची असेल तर त्यांचे विचार आम्हाला द्यावे लागतील. का बाबासाहेबांची जयंती करायची? कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? अमेरिकेमध्ये कोलंबिया नावाचं विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठाला 300 वर्ष पूर्ण झाली आणि 300 वर्ष पूर्ण झाल्यावर विद्यापीठाला असं ठरवलं की आपल्या विद्यापीठाला 300 वर्ष पूर्ण झालीत ना, मग आपल्या विद्यापीठामध्ये मागच्या 300 वर्षामध्ये लाखो विद्यार्थी शिकून गेले. त्यामध्ये कोणी अमेरिकेचा राष्ट्रपती झाला, कोणी इंग्लंडचा पंतप्रधान झाला, कोणी ऑस्ट्रेलियाचा परराष्ट्र मंत्री झाला, कोणी खेळाडू झाला, कोणी गायक झाला, कोणी कलाकार झाला, कोणाला ऑस्कर पुरस्कार मिळाला, कोणाला नोबेल मिळाला, कोणाला मॅगसेस मिळाला. जागतिक कीर्तीची लाखो विद्यार्थी आपण घडवलेत ना. मग आपल्या विद्यापीठामधल्या लाखो विद्यार्थ्यांमधल्या 100 बुद्धिमान मुलांची यादी करायची. काम चालू केलं, अनेक वर्ष काम चालू आहे आणि अनेक वर्षानंतर त्या 100 बुद्धिमान लोकांची यादी काढली गेली. यादी कुलगुरूंसमोर ठेवली आणि कुलगुरूंना कर्मचारी सांगतायत, साहेब, हे आपल्या विद्यापीठामधल्या लाखो विद्यार्थ्यांमधले 100 बुद्धिमान विद्यार्थी आहेत. कुलगुरूंनी यादी वाचली. कुलगुरू म्हटले 100 नावं काढलीत ना, मला 100 नको, फक्त 10च नावं काढून पाहिजेत. माणसं म्हटले साहेब अशक्य आहे. म्हटले का? तर याच्यामध्ये कोणी अमेरिकेचा राष्ट्रपती आहे, कोणी इंग्लंडचा पंतप्रधान आहे, कोणी ऑस्ट्रेलियामधला परराष्ट्र मंत्री आहे, कोणी कॅनडाचा राष्ट्रपती आहे. अहो, जगातली टॉपची लोक आहेत ही 100. या 100 लोकांमधून 10 कशी निवडायची? कुलगुरू म्हटले अजिबात नाही, यादी करावीच लागेल. पुन्हा यादी करायला सुरुवात झाली. 100 मधली चाळ लावली गेली आणि 100 10 बुद्धिमान लोकांची यादी केली आणि 10 बुद्धिमान लोकांची यादी कुलगुरूंसमोर ठेवली. कुलगुरूंनी पुन्हा यादी वाचली आणि कुलगुरू म्हटले आता एक काम करा, मला 10 नको, यामधलं फक्त एकच नाव काढून द्या. माणसं म्हटली साहेब ते अशक्य आहे. का? तर यामध्ये कोणाला डबल नोबेल पुरस्कार आहे, जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार नोबेल पुरस्कार. ह्याच्यातल्या काही लोकांना 2-2 वेळा मिळाला आहे, काहींना ऑस्कर आहे, काहींना मॅगसेस आहे. अहो, जागतिक कीर्तीची प्रचंड बुद्धिमान लोक आहेत ती. त्या 10 मधलं एक नाव कसं काढायचं? कुलगुरू म्हटले ते मला माहित नाही, काम करावंच लागेल. एक नाव काढून द्या, कठोर चाचण्या लावा, कठोर निकष लावा, काय निकष लावायचे ते लावा, पण एक नाव काढा. आणि अनेक दिवस काम चालू आहे. पुन्हा 6 महिने परीक्षण चाललं, कठोर निकष लावले गेले आणि 6 महिन्यानंतर एक नाव काढ. ते नाव कुलगुरूंसमोर ठेवलं. कुलगुरूंनी नाव वाचलं आणि कुलगुरूंनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं की आमच्या कोलंबिया विद्यापीठाला 300 वर्ष पूर्ण झालीत आणि 300 वर्षामध्ये आमच्या विद्यापीठामध्ये लाखो विद्यार्थी शिकून गेले. पण शिकून गेलेल्या लाखो विद्यार्थ्यांमधला सर्वात बुद्धिमान विद्यार्थी हा एकच होता आणि त्या विद्यार्थ्याचं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि विद्यापीठानं तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्रपती डॉक्टर बराक ओबामा यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाच्या गेटवर बसवला आणि त्या पुतळ्याच्या खाली वाक्य टाकलं, काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द सिम्बॉल ऑफ नॉलेज. बाबासाहेब हे ज्ञानाचं प्रतीक आहे. कोण सांगतं? अमेरिका आम्हाला सांगते आहे बाबासाहेब ज्ञानाचं प्रतीक आहे. आमच्या मातीमध्ये समजलं का बाबासाहेब कोणाचे आहेत? बाबासाहेब कोणा करतायत?
तुम्ही इथं बसलायत ना, तुम्ही हिंदू असाल ना, तुमचा पवित्र ग्रंथ गीता असू शकतो. तुम्ही मुस्लिम असाल ना, तुमचा पवित्र ग्रंथ कुराण असू शकतो. तुम्ही बौद्ध असाल ना, तुमचा पवित्र ग्रंथ त्रिपिटक असू शकतो. तुम्ही ख्रिश्चन असाल ना, तुमचा पवित्र ग्रंथ हा बायबल असू शकतो. पण जर तुम्ही सच्चे भारतीय असाल ना, तर तुमचा सर्वोच्च ग्रंथ हा भारताचं संविधानच असला पाहिजे. हा विचार द्यायचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागेल. का सांगायचा बाबासाहेबांचा इतिहास? काय होती अवस्था? काय बदल घडवला बाबासाहेबांनी? मगाशी तुमच्या